नमस्कार मित्रांनो. विपरीत कालावधी असणार आहे सिंह राशीकरता. ग्रह जे आहेत हे बरेचसे तुमच्या विरोधात जाणार आहेत. खास करून हा जो संपूर्ण नोव्हेंबर महिना आहे, हा खरं तर तुमच्यासाठी टेस्टिंग पिरियड असेल, परीक्षा असेल तुमच्या संयमाची. अर्थात तुम्ही त्याला धैर्याने तोंड देणं गरजेचं राहील. याचं कारण असं आहे, की जो गुरु आहे हा तुमच्या व्ययस्थानात गेलेला आहे आणि तो 12 तारखेनंतर वक्री होणार आहे. तुमच्या अष्टमात भ्रमण करणारा जो शनी आहे हा सुद्धा वक्री आहे. दिनांक 28 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये रवी आणि मंगळ हे जे दोन पुरुष ग्रह आहेत ते भ्रमण करणार आहेत. एकंदरीत सांगायचं झालं तर आत्ता जसं सांगितलं त्याप्रमाणे संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवणं गरजेचं राहील. कारण तुमच्या नातेसंबंधामध्ये सुद्धा दुरावा येण्याची शक्यता राहील. अर्थात एकंदरीत या सर्व ग्रहमानाचा परिणाम प्रभाव सिंह राशीवर कशा प्रकारे होणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये या संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी हा तुमच्या तृतीय आणि चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे शनी हा तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. 28 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे गुरु हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत आहे आणि दिनांक 12 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. अर्थातच हा संपूर्ण महिन्यामध्ये सुरुवातीचा जे 2-3 आठवडे आहेत त्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमच्यामधला जो एनर्जी आहे ती जबरदस्त दिसून येईल, आत्मविश्वास सुद्धा जबरदस्त दिसून येईल, कामाचा ओरख सुद्धा दांडगार आहे. मात्र त्याचा थोडासा परिणाम हा तुमच्या आरोग्यावरती होऊ शकेल. तर आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहिलेली गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे असे डिसिजन घेऊ नका, की निर्णय घेऊ नका, की ज्या निर्णयामागे बरीचशी रिस्क असेल किंवा अशा निर्णयामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. अशा प्रकारचे निर्णय घेऊ नका, तुमचे अंदाज चुकू शकतील, लक्षात घ्या. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो आर्थिक स्तर आहे, हा सांगायचा झाला, तर खास करून तुमच्या राशीचे 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात. पहिला जो आहे तो बुध. हा बुध तुमचा लाभेश आहे, धनेश आहे. हा तुमच्या तृतीय आणि चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय. खरं तर तो चतुर्थ स्थानातून वक्री होऊन तृतीय स्थानामध्ये येणार आहे. राशीचा जो पंचमेश किंवा अष्टमेश जो आहे गुरु हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत आहे. वक्री होणार आहे दिनांक 12 तारखेनंतर. याचप्रमाणे राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे मंगळ हा संपूर्ण महिना तुमच्या चतुर्थ स्थानामध्येच भ्रमण करणारा ही खरं तर चांगली गोष्ट आहे. तर एकंदरीतच आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुमच्या फेवरमध्ये असतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनावश्यक अतिरिक्त खर्च करण्याकडे टाळणं हे थोडंसं गरजेचं राहील. तुमची जी रास आहे ही खर्च करण्यास सगळ्यात पुढची असते. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. इथे एक गोष्ट फार चांगली आहे, जरी गुरु तुमच्या व्ययस्थानात असला तरी, की ज्या व्यक्ती बाहेर जाऊ इच्छितात, परदेश गमन करू इच्छितात, त्यांच्याकरता मात्र हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे, शुभफलदायी असणार आहे. आणि कुठल्याही कारणास्तव जर तुम्हाला कामाच्या निमित्ताने किंवा बिझनेसच्या संदर्भात किंवा फिरण्याकरता जरी तुम्हाला जायचं असेल, तरी हा संपूर्ण जो कालावधी आहे नोव्हेंबर महिन्याचा, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर ज्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये ट्रेड करायचं असेल त्यांच्यासाठी मात्र धोक्याची घंटा आहे. खास करून या संपूर्ण महिन्यामध्ये अजिबात मोठे ट्रेड करू नका. मोठे असेल किंवा छोटे की ज्यामध्ये रिस्क आहे, नवीन तुम्ही काही करू पाहता, तर ह्या महिन्यात करू नका. कारण तुमचे अंदाज चुकू शकतील आणि त्याचा फटका तुमच्या कॅपिटलवरती होईल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ हा चतुर्थ स्थानामध्येच भ्रमण करणार आहे आणि तिथेच रवी शुक्र आणि बुध सुद्धा असणार आहेत. 2 पुरुष ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये असणार आहेत. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवाद होणं, हे वादविवाद टोकाचं होणं आणि त्या संदर्भातल्या घरातल्या व्यक्ती आणि तुमच्यामधील नातेसंबंधांमध्ये दुरावा येणं, अशा प्रकारचे काही अनुभव या संदर्भात येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. तुमच्या घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं करताना थोडीशी काळजी घ्या. अर्थात वास्तू घेणं, वास्तू विकणं, वास्तूमध्ये नवीन काही उपाययोजना करणं, अशा प्रकारची कामं तुम्ही हातात जरूर घेऊ शकता. का तसा त्या संदर्भातले काही संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. मात्र घरातल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नातेसंबंधात दुरावा थोडा येऊ शकेल. यानंतर लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं, तर राशीचा जो पंचमेश आहे, गुरु हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत आहे आणि 12 तारखेनंतर तो वक्री होणार. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवाद होणं, मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारचे काही अनुभव येणं, हा भाग थोडा होऊ शकेल. काळजी घ्या. अर्थात हा थोडासा बुडबुडीच असतील. थोड्या कालावधीमध्ये नंतर तुमच्यामध्ये आणि तुमच्या ज्या रिलेशनशिपमध्ये व्यक्ती असतील, त्यांच्यामधील नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात नॉर्मलसुद्धा होऊ शकतील. परंतु आत्ता या महिन्यामध्ये थोडंसं पेशन्स दाखवणं त्या संदर्भात गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील.
आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे, काळजी करू नका. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे, शनी हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. जवळजवळ संपूर्ण महिना हा वक्रीच असणार आहे आणि राशीच्या चतुर्थ स्थानातील मंगळ हा चतुर्थ दृष्टीने सप्तम स्थानाला पाहणार आहे एकंदरीतच. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या बरोबर नातेसंबंध हे ताणले जातील, दुराव निर्माण होऊ शकेल, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. एकंदरीत वैवाहिक जीवन सुद्धा म्हणावं तेवढं नॉर्मल नसेल, या संदर्भात काळजी घ्या. अर्थात हे जे काही मी तुम्हाला ग्रहयोग सांगतोय किंवा काही गोष्टी अशुभ सुद्धा सांगतायत, हे तात्कालिक आहेत, लक्षात घ्या. कारण डिसेंबर नंतर जेव्हा गुरु तुमच्या लाभस्थानात येईल, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या रुळावर येणार आहेत तुमच्यामध्ये आणि तुमच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बरेचसे सकारात्मक बदल सुद्धा होणार आहे. परंतु जसं मी सुरुवातीपासून सांगत येत आहे, की हा संपूर्ण जो महिना आहे, हा परीक्षेसाठी सारखा तुमच्यासाठी असणार आहे. कारण या ठिकाणी थोडंसं तुमचा जो पेशन्स आहे, हा चेक होणार आहे. त्या संदर्भात स्वतःला तयार करा. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर साधारणतः राशीचा जो कर्मेश आहे शुक्र, हा शुक्र तुमच्या द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. त्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुम्हाला चांगली साथ संगत सुद्धा मिळेल. फक्त साधारणतः थोडंसं फिरणं वगैरे होईल. तर या संदर्भात काळजी करू नका. नंतर जे काही गोष्टी ते तुमच्या फेवरमध्येच असतील. त्यामुळे कार्यक्षेत्राच्या संदर्भात तशी काहीही काळजी करू नका. एकंदरीतच सांगायचं झालं तर बरेचसे ग्रह हे तुमच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत आणि इथेच तुमच्यातला जो स्थैर्य आहे, तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे, हा खऱ्या अर्थाने इथे रोल प्ले करणार आहे सगळ्यात महत्त्वाचा. आणि तुमच्या राशीमध्ये आत्मविश्वास हा जबरदस्त दिसला जातो आणि त्याचाच प्रत्यय येणं खरं तर गरजेचं आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे राहतील. जसं की दिनांक 4 तारखेला मंगळाचा हर्षणशी प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तर खास करून घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला बुध आणि मंगळाची युती सुद्धा होणार आहे चतुर्थ स्थानामध्ये. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार या दरम्यान करू नका, टाळणं गरजेचं राहील. दिनांक 17 जी तारीख आहे ती महत्त्वपूर्ण राहील. चतुर्थातील रवी, व्ययातला गुरु आणि अष्टमातील शनी यांचा त्रिकोण योग होणार आहे. तर वास्तूच्या संदर्भातली काही कामं असतील, तुमच्या वैयक्तिक जीवनामधील काही कामं असतील, आशा अपेक्षा, जर का तुम्हाला कुठल्या अपेक्षा असतील यामुळे, तर या दरम्यान त्या पुऱ्या होऊ शकतील किंवा त्या संदर्भातल्या बेटर हॅपनिंग किंवा चांगल्या काही गोष्टी तुमच्या समोर जरूर येतील. दिनांक 19 तारखेला बुधाचा हर्षची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोण योग होणार आहे. घरातले अशा व्यक्ती की ज्या तुमच्यापेक्षा वयाने थोड्याशा लहान आहेत त्यांच्याबरोबर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होते. थोडंसं तडजोडीचे धोरण तुमच्याकडून अवलंबलं जाणं गरजेचं आहे. याच वेळी दिनांक 21 तारखेला रवीचा हर्षची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोण योग होणार आहे. या ठिकाणी घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्यावर थोडेफार वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. दिनांक 22 तारखेला बुधाचा गुरु आणि शनीशी त्रिकोण योग होणारा अतिशय महत्त्वपूर्ण हा योग आहे. घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाणं, चांगला काही टाइम स्पेंड करणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी तुम्हाला या दरम्यान निश्चित अनुभवास येणार आहेत. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला शुक्राचा गुरु आणि शनीशी त्रिकोण योग होणार आहे. हा जो त्रिकोण योग आहे, हा त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. खास करून घरामध्ये काही नवीन चीज वस्तू वगैरे येऊ शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा बऱ्याच प्रमाणात या दरम्यान नॉर्मल झाल्याचा अनुभव येऊ शकेल. दिनांक 30 तारखेला नेपच्यूनचा शुक्राचा नेपच्यूनशी त्रिकोण योग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांनी थोडंसं आरोग्याकडे या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्यावर सुद्धा थोडेफार तुमचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतील. एकंदरीत सांगायचं झालं, ग्रहयोग सुद्धा तशाच प्रकारे गोष्टी तुमच्या समोर आणतायत. खास करून जे सगळं आपण सुरुवातीपासून पाहतो आहे, बोलतो आहे, ऐकतो आहे, त्या दरम्यान काळजी घ्या. खरंच हा जो संपूर्ण कालावधी हा परीक्षेचा असणार आहे. यामुळे जी पौर्णिमा आहे ती 5 तारखेला आहे, जी अमावास्या आहे ती 20 तारखेला आहे. साधारणतः अमावास्या आणि पौर्णिमेला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडं जास्त असतं. त्यामुळे आपण जास्त भावना देत होतो, इमोशनल जास्त होतो आणि त्यामुळे आपले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे या महिन्याच्या 5 आणि 20 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. विवादामध्ये तर बिलकुल जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं नोव्हेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.